सो गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे ऑफिसमध्ये काहीतरी स्पेशल. काय नाही ती सांग. आज आहे सत्यनारायणाची पूजा, जी असते श्रावणामधली. दरवर्षी जी आम्ही करतो ती आजही यावर्षी आम्ही करत आहोत. तर चला आपण ती पूजा आता एक्सप्लोर करूया. सर्वजण मस्तपैकी रेडी होऊन आले आहेत. आम्ही पण आलोत रेडी होऊन मस्तपैकी. सो आता जातोय. आज सर्व पूजेची तयारी चालू आहे आज. तर आम्ही तुम्हाला दाखवतो सर्व स्टेप बाय स्टेप. ठीक आहे, चला चला. तर आज आहे आमच्या ऑफिसमध्ये सत्यनारायणची महापूजा. हॅलो गाईस, आमच्याकडे सत्यनारायणची पूजा आहे. तुम्ही पण सत्यनारायणची पूजाला यायचं आहे. सकाळपासूनच ऑफिसमध्ये एक वेगळाच उत्साह जाणवत होता. कुणी फुले सजवत होतं, कुणी रांगोळी काढत होतं, तर कुणी पूजेचं साहित्य नीट लावत होतं. सर्व सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान दिसत होतं. ही पूजा आम्ही खास करून श्रावण महिन्यात ठेवली, कारण श्रावण महिना हा वर्षातील सर्वात पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात देवाची पूजा, अर्चना आणि प्रार्थना केल्याने आपल्या आयुष्यात सकारात्मकता, समाधान आणि प्रगती येते असं मानलं जातं. कामाच्या ठिकाणी जिथे आपण दिवसाचे जास्तीत जास्त तास घालवतो तिथेही शांती, आपुलकी आणि चांगलं वातावरण लाभावं म्हणूनच या शुभ महिन्यात ऑफिसमध्ये सत्यनारायणची पूजा आयोजित केली. आजची पूजा आमच्यासाठी फक्त एक विधी नव्हती, तर एक अनुभव होता. एकत्र येण्याचा, आपुलकीचा आणि देवाच्या कृपेवर विश्वास ठेवण्याचा. या मंगल क्षणाने आमच्या ऑफिसच्या आठवणीत एक नवा सुवर्णपान जोडलं आहे. देवाच्या चरणी हीच प्रार्थना की आमचं ऑफिस असंच आनंद, आपुलकी आणि प्रगतीने उजळत राहो. ऐकायला आलं पाहिजे. नाव घ्या. ऐका आधी सोडू दे. नाव घ्या. ओ स्पीकर माई करते. चालू आहे. हृदयात असावे प्रेम, प्रेमात असावी कृती, कृतीत असावी कला. विकासरावांचं नाव घ्यायला आनंद होतो मला. आता तुम्ही घ्या. तुम्ही आता. आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, मधुसूदनांचं नाव घ्यायला आग्रह कशाला हवा. घ्यावं लागेल सर. आज झाली सत्यनारायणाची पूजा. माझ्या बायकोचं नाव घेतो ज्योत्स्ना. पूर्ण नाव तुमचं. तिचं माझं यमक नाही जोडलेलं. घ्या दोघं खाली जाऊ ना. दोघा ठिकाणी खाली जाऊ ना. जा लवकर. सेट व्हा पहिले सगळे व्यवस्थित. पूजा आता संपन्न झालेली आहे. सगळ्यांनी आता महाप्रसादाचा लाभ घ्या. पूजेचा शेवट महाप्रसादाने झाला. सगळ्यांनी एकत्र बसून जेवण खाल्लं आणि खूप आनंद झाला. असं जेवण खाल्ल्यावरती फक्त पोट भरत नाही, तर मनही आनंदी होतं. मित्रांनो, सत्यनारायणची पूजा नेहमीच आनंद, शांती आणि एकत्र येण्याचा अनुभव घेऊन येते. मग ती घरात असो किंवा ऑफिसमध्ये. इकडे जेवण वाढतात. शुभांगी, पण तुमचा उपवास आहे. अरे यार, क्या कर रहे हैं? पण इथे लागेल ना. तुम्हाला लागेल इथे. हो तिकडे जागा. नंबर निकलला. हळू कोपरा लागेल. दोघी थांबून दोघी. ही हळू हळू हळू.
करायला लागेल. मैं आपको थोड़ी देर में कॉल करूँ क्या? अक्षराचा मध्ये डान्स येतो. कर ना कर, आता चालू केलं. कर ना एकदा लास्ट चल कर ना. ती गपचूप सुमडीत कर. बस पकडी कोंबड्या म्हणतात की ऐकून नाही लागते ना. हे बाई दीदी बघ ना तिथे बघ ना. लगेच ऍडजस्ट करायचं. पूर्ण गाना डांसा आता ना बुआ, तू पूर्ण गाना डांसा. ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं चलेगा.
तुम्ही पण यायचं, लाईक अँड सबस्क्राईब. तर यायचा हा सत्यनारायणच्या पूजेला. असं हात जोड, मोठे बोल म्हणजे सत्यनारायण भगवान की जय हो. और जय श्री राम. और बस अच्छा चलता रहे. हमारे ऑफिस में सब अच्छा चले. सत्यनारायण पूजा होती. कोणी काजू काजू नाही भरत ना. हे मॅडम काजू भरू नका, प्रसाद भरा. हे तो आमचा आला की काय. बहन डर गई, बहन डर गई, बहन. जास्त जेवलास. हा सनी दी तुला